यस गेम स्टार्ट गेम ऑन. धीरज पवार तर एका बाजूला अजय नाईक. सध्याच्या स्थितीमध्ये दोन खेळाडू आपण पाहिले ना तर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच उतरले. परंतु प्रथमतः आपण गोलीबाडी टीमचा आपण विचार केला ना तर टॉस जिंकल्यानंतर घेतलेला निर्णय ग्राउंड फिगरचा मैदानाच्या आतमध्ये जाण्याचा. प्रथम गोलंदाजी मार्कवरती प्रथमतः गोलंदाज आलाय अर्थात सुहास. हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. पहिलाच बॉल लेग स्टंपला उडवलाय. धीरज पवारच्या बॅटमधनं चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. दन 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 करीत गेला हा बिग हिट चौकार. अर्थात आपण विचार केला ना तर चौकाराच्या साहाय्याने अतिरिक्त इथं धावफलकावरती धाबा खोलल्यात. मिस्टर 30-60 खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर जो खेळाडू रायगडसाठी खेळतो मोरबी संघाचा एक स्टायलिश खेळाडू खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर त्या खेळाडूचा नक्कीच हा फॅन आहे. डेफिनेटली चेंडूला उडवलाय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल ग्राउंडच्या बाहेर. एक दमदार बिग हिट षटकार आणि या षटकाराच्या सह्यापूर्वकाने कुठेतरी प्रेशरमय क्रिकेट आहे. एका बाजूला गोलवाडी टीम म्हटलं तर नक्कीच मित्रांनो ज्या बेलेला रायगडचा टायगर अर्थात उस्मानदादा पटेल आणि तिथून मात्र प्रवास असतं या गोलवाडी गावाच्या जाण्यासाठी. आणि अतिशय आपण विचार केला ना तर आक्रमकता मिळवणं आणि ते आक्रमकता मिळवण्यासाठी कमबॅक करावी लागेल. अर्थात 2 चेंडू 10 धाबा. परंतु ओव्हर क्रमांक पहिली मॅनिटी पॉवरचा पहिला षटक मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आहे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक आणखीन एक मोठा फटका आलाय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू आउट ऑफ सीमारेषा बाहेर खटकन उडवलाय. आता सुहासला मात्र इथे भाग पडेल की आता गोलंदाजी कशा रीतीनं करायची. एका बाजूला भिंगार टीम आहे तर दुसऱ्या बाजूला आपण गोलवाडी संघाच्या खेळाडूंना पाहतोय. अतिशय आक्रमक संघ आहे आणि शांत पद्धतीनं मित्र म्हणजे गोलवाडी संघ शांत पद्धतीने खेळणारा संघ आहे. साक्षात आपण विचार केला ना तर कुठेतरी सनसेटेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये होत असताना इथे क्रिकेटचा सौंदर्य घडवत असताना इथे नक्कीच आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच आपल्या भेटायला जरूर आहे. परंतु या मॅचमध्ये अतिशय रोमांचक स्थितीचा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. दरम्यानच्या कालावधीतील पुढचा चेंडू क्लासमेट चेंडू आहे. गोलंदाज आपण सुहासला पाहतोय. फलंदाज आपण धीरजला पाहतोय. ऑफस्टॉमचा बॉल कमबॅक केलाय ऑन साईडला लिमिट क्षेत्रामध्ये चेंडूला खटकन आवाज आला. परंतु इथे आपण पाहिलं तर इतका गोलंदाज अर्थात आपण फेकलेला बॉल गोलंदाजानं प्रयत्न केला होता जरूर. परंतु अंतिम क्षणातच आपण पाहिलं ना तर कुठेतरी कमबॅक झाली. 3 चेंडू तुझे होते परंतु 2 चेंडू माझे आहेत. या प्रश्नाचा परिस्थितीत्व आपल्याला नक्कीच जाणून घेतलाय. स्कोरबोर्डवरती 16 धाबा डेफिनेटली कंप्लीट होत असताना आपण जरूर पाहतोय. पुन्हा एकदा गुडलेन स्पॉटिंगचा बॉल उडवलाय. चेंडू जाईल आउट ऑफ मार. धीरजच्या बॅटमधनं निघालेला हा आणखीन दमदार षटकार. इथे कुठेतरी इरादे स्पष्ट करून हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपापली पूर्व दिशा जरूर दाखवतोय. हाच आहे सनसेटेबल क्रिकेट. हाच आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट. क्रिकेटचा तर्रार क्रिकेटचा जल्लोष क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेटचा महाइतिहास आपल्याला घडवताना जरूर पाहता मिळतोय. 4 दिवसाची शृंखला 4 दिवसाची स्पर्धा आणि 4 दिवसामध्ये आपण विचार केला ना तर हाच आवाज तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळाला. परंतु प्रयत्न गाठणं प्रयत्न करणं हे खूप गरजेचं आहे. आता इथे प्रयत्न झालाय टोटल 6 धाब्यांचा. टोटल धावफलकावरती धाबा आता 16चा आकडा 22 धाब्यांवरती जाऊन पोहोचलाय. 5 चेंडू जर मिस झाला असेल चेंडू गेला असेल तर लगेच मैदानाच्या आतमध्ये आणखीन नवीन चेंडूची पुरवणा करणं खूप गरजेचं आहे. ओव्हर द विकेटनं मारा करणारा गोलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहतोय. एका बाजूला अजय तर दुसऱ्या बाजूला धीरज. साक्षात अनेक स्पर्धा गाजवणारे हे खेळाडू आहेत. ओपन स्पर्धा असो किंवा ग्रामीण स्पर्धा असो किंवा इतर स्पर्धा असो आणि त्या इतर स्पर्धेमध्ये अतिशय क्लास दाखवणारे खेळाडू आहेत. धीरज पवार सध्याच्या स्थितीमध्ये 22 आकड्यावरती वैयक्तिक खेळी जरूर आहे. शेवटचा चेंडू जरूर आहे या ओव्हरमधल्या. डेफिनेटली शेवटचा बॉल ओव्हर क्रमांक पहिला संपलाय. अंबल दर्जाची गोलंदाजी होत असताना जरूर आपण पाहिली. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये टोटल 22 धाबा. कारण या ओव्हरमध्ये आपण पाहिलं ना तर 3 ओव्हरमध्ये 62 धाबा कमी पडल्या होत्या. ज्या बेलीला अविनाश बाद झाला त्यानंतर आलेली जबाबदारी काहीसा खेळाडूंवरती आणि ती जबाबदारी स्वीकार करत असताना कुठेतरी फंबेल झाला तो संघ आणि या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच बाहेर झालाय. तो 1 स्टार क्रिकेट टीम वाघाची बाडी.
दरम्यान आपण पाहतोय एका षटकाचा बादली खेळ संपलाय आणि टोटल प्रगती प्रतावरती या स्कोरवरती धाबेंची भूमिका आपण पाहतोय 22 आकड्यावरती नक्कीच संघ थांबलाय. धीरजच्या बॅटमधनं वैयक्तिक 22 धाबा तर धीरजच्या बॅटमधनं टीमसाठी 22 धाबा अशा रीतीनं धाबा जरूर आल्यात. फक्त 4 बॉलचा फेस केलाय या धीरजनं आणि त्या 4 बॉलमध्ये 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधनं जरूर आपण पाहिला. पुन्हा एकदा सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आक्रमक खेळ करणं आता गरजेचं आहे. गोलंदाज क्रमांक 2 अनिल आलाय गोलंदाजी मार्कवरती जरूर आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेटनं मारा करणारा गोलंदाज गोलंदाजीची मार कशा रीतीनं होईल कारण पहिल्या ओव्हरमध्ये 22 आल्या. आता कमबॅक होईल का? डेफिनेटली ओव्हर द विकेट गोलंदाज आपण अनिलला पाहतोय परंतु फलंदाज अजयला पाहतोय. ऑन स्ट्रायकर फलंदाज सध्याच्या स्थितीमध्ये आपण या खेळाडूचं कौतुक केलंय परंतु कौतुकवान खेळाडू आहे आणि कौतुकाचा भार उचलेल का आपल्या टीमचा हे डेफिनेटली आपण पाहतोय. ओव्हर द विकेट मारा करणारा स्टार्ट ऑफ द गोलंदाज अनिल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती जरूर आहे. अनिल कातकरी गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. ओहो इथे काय घडलंय? लेग स्टंपचा बॉल आणि हा चेंडू सुटला आहे. यस नशीब उडलवलाय. अर्थात आपण विचार केला ना तर हा चेंडू गेलाय सीमा पार. लेगबायच्या मिलानं मिळालेला 5 धाबा वाईट +4 अशा 5 धाबा नक्कीच मिळतील घोलवाडी संघाच्या अर्थात भिंगार संघाच्या खेळाडूंना. यस डेफिनेटली या स्पर्धेचा एक नियम आहे मित्रांनो. एखादा खेळाडू मिंबल जर खाऊन भेटला तर 3 धाब्यांची पॅनल्टी. एखादा खेळाडू दारू पिऊन भेटला तर 3 धाब्यांची पॅनल्टी. एखाद्या खेळाडूच्या खिशामध्ये तंबाखू भेटला तर 3 धाब्यांची पॅनल्टी. फक्त समालोचक आणि स्कोररला सूट आहे. हे काय फेकलंय? कदाचित अनिल कातकरी हा गोलंदाज आहे. थोडंफार घाबरलंय की काय जणू काही. हातातनं चेंडू सुटतात आणि हा चेंडू आपण पाहिला तर कदाचित फ्रीड बॉल अजय गोलंदाजी मार्कवरती जरूर आहे. कुठेतरी सनसेटेबल क्रिकेटचा हा क्लास दाखवावा लागेल अनिल कातकरी या गोलंदाजाला. याच गुडलेन स्पॉटिंगचा बॉल काय गोलंदाजी आहे. अंबल दर्जाची गोलंदाजी. याच्या आधी 2 चेंडू मिस झाले होते. नशीब उदलवलं होतं बॅटिंग लाईन करणाऱ्या खेळाडूंचं परंतु त्यानंतरची कमबॅकिंग केली या खेळाडूच्या बॅटमधनं. आतापर्यंत या खेळाडूंना आपण जर काही विचार केला ना जणू काही तर फक्त 2 चेंडू या खेळाडूच्या हातामधून फेकलेत आणि तेही दोन्ही चेंडू डॉट फेकलेत परंतु 2 चेंडू खराब आहेत आणि त्या 2 चेंडूवरती धाबा खर्च करण्यात आल्या त्या 6. डेफिनेटली लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा बॉल अंबल दर्जेचा चेंडू आणि त्यानंतरचं आलेलं आणखीन एक प्रेशर. एक चेंडू खराब तर एक चेंडू चांगला अशा रीतीची गोलंदाजी आपण घोलवाडी टीम या संघाकडून पाहतोय. खारघर एरियामधील सातत्याने अनेक स्पर्धा गाजवणारा संघ आहे आपल्या आदिवासी समाजामधनं आणि तो संघ सध्याच्या स्थितीमध्ये आपण जणू काही पाहिलं ना तर कुठेतरी दडपणमय क्रिकेट खेळत असताना पहा विलास आणि कृष्णा या संघामध्ये अनेक मोठमोठे खेळाडू आहेत आणि आपण जणू काही विचार केला ना तर कुठेतरी आक्रमकता नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटनं मारा करणारा गोलंदाज गोलंदाजीचा मार्क वरती जरूर असताना डिफेंड बाय खेळ आणि सनसेटेबल क्रिकेट. यस आय थिंक व्हेरी गुड आपापला बॅटल दाखवण्यासाठी जोर आपण पाहतोय. लापर केला चेंडूला. इस बार गेंद को ट्रैप करने की कोशिश. काफी संघर्ष उठाना पड़ा है इस गेंदबाज को. देखा जाए तो नक्कीच बॅटकट आहे का? यस डेफिनेटली बॅटकटचा असर घेतला या चेंडूला आणि त्यानंतर आपण फाईन रिजन मध्ये चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामधून आपण चेंडू जर पाहिला ना तर फाईन रिजन सीमारेषा बाहेर गेलाय तो चौकारासाठी आणि या चौकाराच्या सहाय्याने टोटल धाब्यांचा डिपेंड बाय खेळ आपण पाहतोय 33 धाबा. स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण हिरामन नाईकला पाहतोय तर एका बाजूला समालोचकाच्या भूमिकेमध्ये आपण हिरामन कातकरीला पाहतोय. एकाच नावाचे 2 सध्याच्या स्थितीमध्ये
एक स्कोरर आहे तर एक समालोचक आहे. परंतु आपण स्क्रीनवरती आपण पाहतोय ना ब्रदर्स ग्रुप, साक्षात आपण पाहिलं तर अतिशय क्लिअरिटी आणि सोशल मीडियावरती आपण पाहिलं ना तर यूट्यूबवरती अतिशय आक्रमक या स्पर्धेचा आखोदोखा खेळ ब्रदर्स लाईव्ह यांच्या माध्यमातून जरूर आपण पाहतोय. दरम्यानच्या कालावधीतील आपण पाहतोय या अतिशय चांगल्या पद्धतीची संकल्पना आहे. कारण अंबरनाथ तालुक्यातील एक चिंखलोली गाव आहे, त्या गावामधून आलेलं यूट्यूबचं चॅनल आणि अतिशय आक्रमक लाईक सबस्क्रायबर आणि भरभरून शुभेच्छा द्या. लाईक आणि सबस्क्रायबर नक्कीच व्हा या चॅनलचा. यस डेफिनेटली पायावरती चेंडू आलेला आहे, परंतु इथे काय घडलंय, आणखीन एक लेगबायच्या रूपानं मिळालेला चौकार. गोलंदाजी अतिशय अनिल कातकरीची यस बाबाबाची होतोय, परंतु तितकी क्षेत्ररक्षक जास्तीत जास्त धाबा रोटेट झाल्यात ना त्या मागच्याच बाजूला रोटेट झाल्यात. कारण तिथे असलेल्या क्षेत्ररक्षकांना खूप मेहनत केली होती, परंतु मेहनतीचा फल मिळालाय भिंगार संघाच्या खेळाडूंना. टोटल धाब्यांचं समीकरण आपण डिपेंड होताना पाहतोय. 43 धाबा डेफिनेटली कंप्लीट. ओव्हर क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या ओव्हरमधील कदाचित बरेच चेंडू या फेकले गोलंदाजांना. टोटल 8 बॉल फेकलेत, परंतु त्यामधील 5 चेंडू कदाचित चांगल्या पद्धतीचे आहेत. शेवटतील चेंडू पेंडिंग आहे. अजय नाईक फलंदाजी मार्कवरती जरूर आहे. यस आई बॉल यस भिरकावलाय अजयच्या बॅटमधनं. आणखीन एक मोठा फटका जरूर आलाय. जणू काही आपण अनिल कातकरीचा विचार केला ना तर सगळे जे चेंडू होते ना ते लेग स्टंपलाच फेकलेत आणि लेग स्टंपला जवळपास बराच धाबा आल्यात. आणि अशा रीतीनं टोटल धाब्यांचं समीकरण आपण पाहतोय 47 धाबा 12 चेंडूंच्या खेळाच्या समाप्तीनंतर. डेफिनेटली आपण पाहतोय एखादा खेळाडूला कमबॅक करणं, कारण आपण जणू काही विचार केला ना तर याही गोलंदाजानं कदाचित फक्त आणि फक्त 3च बॉलवरती धाबा दिल्यात. त्यानंतर वाईटच्याही धाबा आल्यात. नशिबाचं उदलवलंय, कारण वाईट +4 अशा 5 धाबा आल्यात. त्यानंतर थोडंफार आलेलं दडपण, त्यानंतर थोडंफार आलेलं प्रेशर आणि तो प्रेशर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय. ओव्हर द विकेटनं मारा करणारा अंबर दर्जेचा खेळाडू आपण बऱ्याच उशिरानंतर या खेळाडूला पाहिलाय. वैयक्तिक 22 धाबा. त्यानंतर आपण काहीसा धाबा आपण जाणून घेतल्या ना तर वैयक्तिक अजयनंही आपल्या टीमला जवळपास धाबा खेचून दिल्यात, त्या 14 धाबा. यस डेफिनेटली काय फिल्डिंग आहे. कमीत कमी वयाचा खेळाडू कर्तव्य गाजवताना आपल्या टीमसाठी नक्कीच आपण पाहतोय. अर्थात नवनिर्माण गोलंदाज आपण पाहतोय सध्याच्या स्थितीमध्ये रोहित कातकरी हा खेळाडू. यास गुडलेन स्पॉटिंगचा बॉल ऑफ स्टंपला ठेवलाय, परंतु यावेळेला चेंडूला भिरकावलाय. चेंडू जाईल आउट ऑफ द बार. येतो मात्र दर्जेला बिग हिट 6 आहे. कोरेवर टीम संतोष आलाय का? आलाय, ये ना. यस खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून अनेक समालोचक आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो. रायगडकर आणि ठाणेकर एक समालोचकांचा आप ठरलाय एक झालाय आणि त्या रायगडमध्ये हा खेळाडू कदाचित त्यांचं नाव आम्ही त्या ग्रुपलाही ऍड केलं आहे. परंतु संतोष आपल्याला विनंती करतो की थोडा वेळ आपण मायक्रोफोन्स हॅलो. धन्यवाद हिरामन सर. इथून मॅच चालू, एका बाजूला भिंगार तर दुसऱ्या बाजूला गोलवाडी यांच्या दरम्यान. पाहूया तिसरे षटक फेकण्यासाठी आलेला गोलंदाज. यावेळेसचा चेंडू हवेमध्ये आहे, पटका फसलाय, परंतु यावेळेस काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये जीवनदान. पण पाहू शकाल धीरज पवार या फलंदाजाला मात्र फारसं महागड निश्चितच हे जीवनदान कोलवाडी संघासाठी ठरू शकेल. कारण सामोरा फलंदाज आपण पाहू शकाल धीरजला एक आक्रमक फलंदाज. मात्र या ठिकाणी चांगली आतिषबाजी फटकेबाजी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करणारा हा फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये. यावेळेसचा चेंडू अजय नाईक साठी चांगला फटका आहे. डीप स्क्वेअर लेग
कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये मात्र लगावतोय चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावफलक 64 या अंकावरती जाऊन पोहोचेल. मैदानाचा विचार आपण निश्चितच केला तर एक आखूड मैदान, शॉर्ट बाउंड्रीजचा फायदा मात्र या ठिकाणी निश्चितच उचलताना दिसतात भिंगार संघाचे दोन्ही फलंदाज. मला वाटतं सलामी वीरांची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी मात्र संधी निर्माण केल्या होत्या गोलंदाजाने, परंतु क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपण पाहू शकाल या ठिकाणी गोलवाडी संघाचा अत्यंत मात्र या ठिकाणी खालावलेला. यावेळेसचा चेंडू देखील आपण पाहू शकाल शॉर्ट कव्हरच्या क्षेत्रामध्ये मात्र या ठिकाणी 3 क्षेत्ररक्षक एका चेंडूला उचलण्याच्या नादात मात्र या ठिकाणी दुहेरी धावेचा अंक या ठिकाणी पार करतोय भिंगार संघ. 2 धावेंच्या समाप्ती अखेर मात्र षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झालंय. 3 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 66 धावा. मात्र या ठिकाणी भिंगार संघ एक मोठा संघ, नामवंत संघ, त्यांच्या समवेत खेळत असताना गोलवाडी संघाने मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल बऱ्याचशा चुका केल्या. जीवनदान खऱ्या अर्थाने अजयला, त्यानंतर मात्र धीरजला देखील या ठिकाणी जीवनदानाचा फायदा मैदानाच्या आतमध्ये निश्चितच घेताना आपण पाहू शकाल. धीरज मात्र स्ट्राईक एंडवरती तर नवीन गोलंदाज रोशन गोलंदाजी मार्कवरती मात्र या ठिकाणी सज्ज होताना दिसतंय. चांगली गोलंदाजी मात्र या ठिकाणी करावी लागेल. एक शॉर्ट मैदान मात्र या ठिकाणी कमीत कमी धावेंवरती रोखण्याचा प्रयत्न मात्र भिंगार सारख्या संघाला या ठिकाणी करणं गरजेचं होतं, ते म्हणजेच गोलवाडी संघाला. परंतु पाहूया अजय यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिला चेंडू मात्र यावेळेस क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सोपा झेल मात्र या ठिकाणी 100 मात्र या ठिकाणी कॅच पकडला जातोय. धीरजच्या पारीचा मात्र या ठिकाणी अंता सुरेख झेल मात्र या ठिकाणी बाउंड्री लाईन वरती कॅरी करतोय क्षेत्ररक्षक. डीप स्क्वेअर लेग रिजनचा मात्र या ठिकाणी धीरजला परतावं लागेल. खऱ्या अर्थाने मागच्या षटकामध्ये 5व्या चेंडूवरती या फलंदाजाला जीवनदान मिळाला होता, परंतु त्या जीवनदानाचा फायदा या ठिकाणी उचलताना दिसत नाही. धीरज हा खेळाडू मात्र बाद व्हावं लागेल. नवीन फलंदाज अतुल मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना दिसतोय. मधल्या फलीमध्ये मात्र या फलंदाजाला चांगली फलंदाजी करावी लागेल. जो मोमेंटम आपण पाहू शकाल अजय आणि धीरजने या ठिकाणी दिलाय टीमला, तो मोमेंटम राखण्यात यशस्वी ठरवेल का? यावेळेचा चेंडू हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, चेंडू मात्र जातो आउट ऑफ द पार्क, सीमा पार षटकार. 6 धावेने मात्र या ठिकाणी अकाउंट ओपन करतो वैयक्तिक अतुल हा फलंदाज. 6 धावेने मात्र धावफलक अत्यंत वेगाने आपण पाहू शकाल धावफलकावरती 72 या धावेवरती जाऊन पोहोचतोय. इथून मात्र भिंगार संघाचा धावफलक. पाहूया पुढचा चेंडू मात्र यावेळेस अजय याचा पुन्हा एकदा हवेमध्ये आहे, परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सोपा झेल मात्र या ठिकाणी पकडला जातोय. धक्का क्रमांक 2 भिंगार संघाला. अतुल बॅक टू द पवेलियन. अतुल मात्र या ठिकाणी एका षटकाराचा खेळ निश्चितच दाखवला होता. या फलंदाजाने आल्या आल्या आक्रमणाला सुरुवात केली होत्या, परंतु त्या आक्रमणावरती मात्र या ठिकाणी पूर्ण विराम लावलं गेलं अजय या गोलंदाजानं. इथून मात्र आदिनाथ नवीन फलंदाज, डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज मात्र या ठिकाणी फील्ड प्लेसमेंटमध्ये निश्चितच बदलाव पाहायला मिळेल. इथून मात्र गोलवाडी संघाकडून चांगलं षटक आतापर्यंत हाताळलंय गोलंदाजांना. 2 मात्र या ठिकाणी निश्चितच विकेट मिळवल्यात. अजय या गोलंदाजानं अंतिम षटक, स्लॉग ओव्हरचे षटक, हाणामारीचे षटक मात्र या ठिकाणी चालू असताना गोलंदाज अजय मात्र या ठिकाणी कमालीची गोलंदाजी करतोय. मात्र नवीन फलंदाज डावखुऱ्या हाताचा आदिनाथ मैदानाच्या आतमध्ये. अजय आदिनाथ यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा फटका चांगला आहे. इथून मात्र चेंडू जातोय पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या डोक्यावरून उत्तुंग षटकार. 6 धावेंसाठी मात्र पुन्हा एकदा बिग हिट. 78 धावा. इथून मात्र धावांचा मात्र या ठिकाणी पाऊस पाहायला मिळतोय. 78 धावा मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत भिंगार संघाच्या धावफलकावरती. षटक क्रमांक 4 मात्र या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना अजय मात्र पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. अजय तो आदिनाथ यावेळेचा चेंडू मात्र सुरेख आहे. चेंडू मात्र जातोय यष्टरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव प्रतीची सांगता या ठिकाणी पाहायला मिळते. एखादा निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी मात्र आपण पाहू शकाल
रोशन गोलंदाज पाहू एकदा पुन्हा एकदा सज्ज. यावेळेसचा चेंडू हवेमध्ये आहे. तिसरा झटका या षटकामध्ये लागवण्याचे चिन्ह देतात. निश्चितच यावेळेस मात्र षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त झाले. गोलंदाजाने मात्र या ठिकाणी 3 विकेट जरूर मिळवल्या. इथून मात्र संघाची धावसंख्या 78 या धावींवरती रोखून ठेवण्यात मात्र या ठिकाणी यश आलं. आतापर्यंत गोलवाडी संघाला 4 षटकांच्या समाप्ती अखेर 78 धावा येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये इथून गरज असेल 79 धावेंची. मात्र या ठिकाणी सहजरित्या धावा चेज करतील का गोलवाडी संघाचे फलंदाज की 78 धावा वाचवतील. आपण पाहू शकाल या ठिकाणी भिंगार संघाचे गोलंदाज पाहणं मात्र या ठिकाणी तेवढंच गरजेचं. या ठिकाणी मात्र चांगली गोलंदाजी केली तर निश्चितच भिंगार संघ या ठिकाणी आपले वर्चस्व प्रस्थापित करू शकतो. तर तेवढीच ताकदीची फलंदाजी केली तर गोलवाडी संघ मात्र सहजरित्या सामना देखील विजयी होऊ शकतो. वार वार महाना रहने दे. वो टॉर्च उड़ाते हैं मेरे. अरे टॉर्च उड़ाला पण टीमा गाण्या गाण्या असतात तो माहिती पाहिजे नाही का. तो टीम पूछ उसको. वो भी ऐसा है ना रुकना चाहिए ना इधर. हॅलो. तर अंतिम मॅच पहिल्या फेरीतील एका बाजूला चाकण संघ तर दुसऱ्या बाजूला कोरलवाड्या. आपण विनंती करूयात या ठिकाणी कोरलवाडी संघाचा संघनायक आणि चाकण संघाचा संघनायक या पण नाणेफेकीचा कॉल मात्र या ठिकाणी उडवला जाईल. दोन्ही संघांच्या संघनायकांना मात्र या ठिकाणी विनंती आहे. कोरलवाडी संघाचा संघनायक या ठिकाणी ऑलमोस्ट मला वाटलं उपलब्ध आहे. तर चाकण संघाच्या संघनायकाला पुन्हा एकदा विनंती आहे आपण आपला संघनायक मात्र या ठिकाणी पाठवायचा आहे. नाणेफेक लगेचच या ठिकाणी उडवला जाईल. आजचा मला वाटतं या ठिकाणी मेगा फायनलचा दिवस आहे. या दिवसामध्ये मात्र अतिरिक्त सामने खेळवायचे आहेत. तर बोलूया आपण सामन्याकडे. तत्पूर्वी पुन्हा एकदा मी विनंती करतो या ठिकाणी चाकण संघाचा संघनायक आपण जर या ठिकाणी उपलब्ध असाल तर नाणेफेक उडवण्यासाठी यायचं आहे. फलंदाज गोलवाडी संघाच्या मैदानाच्या आतमध्ये कृष्णा आणि विलास ही जोडी मात्र या ठिकाणी निश्चितच मैदानाच्या आतमध्ये उतरवली गेले गोलवाडी संघाच्या माध्यमातून. इथून मात्र 79 धावांचा टार्गेट आपण पाहू शकाल. फार मोठा टार्गेट. मैदानाचा विचार केला तर धावा चेज होऊ शकतात कारण शॉर्ट मैदान आहे. इथून मात्र छोटे मैदान. सहजरित्या चेंडू सीमा पार षटकारासाठी ट्रॅव्हल होतोय. तर चाकण संघाचा संघनायक आलाय. नाणेफेक उडवायचा या ठिकाणी. कोरलवाडे विपक्ष चाकण. पंचांचा ग्रीन सिग्नल आपण पाहू शकाल. ऑन पंचांच्या भूमिकेमध्ये खांदा संघाचे मात्र या ठिकाणी ज्येष्ठ खेळाडू रामदादा नाईक. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल राजेश पुजारी याला स्क्वेअर लेग रिजन मध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये. धीरज गोलंदाजी मार्कवर सज्ज. इथून मात्र पहिला चेंडूचा मारा करण्यासाठी धीरज विलास. पहिला चेंडू मात्र या ठिकाणी नाणेफेक झालाय. कोरलवाडी सर चाकण संघाने नाणेफेक जिंकलाय. डिसिजन मात्र या ठिकाणी पेंडिंग असेल. तुम्ही बोलूया आपण मैदानाकडे ज्या ठिकाणी आपण पाहू शकाल विलास याला स्ट्राईक एंड वरती. नॉन स्ट्राईक एंड कडे मात्र कृष्णा. यावेळेचा चेंडू मात्र धीरज
दिशा भरगडताना आउटसाइड द ऑफ स्टंप मात्र चेंडू फेकून काढला. हा चेंडू मात्र निश्चितच पंचांनी खराब दर्शवला. एका खराब चेंडूच्या साहाय्याने मात्र या ठिकाणी अकाउंट ओपन होतोय. इथून मात्र गोलवाडी संघाचा बिनबाद एक अशी धावसंख्या धावफलकावरती. मात्र पाहूया धीरज याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा विलाससाठी. टप्प्याचा चेंडू जोराने बॅट मात्र या ठिकाणी उंचावले, परंतु चेंडू आणि बॅटचं मात्र या ठिकाणी समीकरण जुळलं नाही. परंतु चेंडू जातोय निर्धाव चेंडूच्या सहाय्याने मात्र या ठिकाणी धीरज निश्चितच आपलं कॉन्फिडन्स या ठिकाणी हाय करताना दिसेल. धीरज याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा विलाससाठी. विलास मात्र पाहूया कुठल्या पद्धतीची फलंदाजी करतो. यावेळेचा चेंडू मात्र थोडीशे पुन्हा एकदा लाईन आणि लेंथ मध्ये बिघाड पाहायला मिळतो. पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू फेकण्याच्या नादात मात्र या ठिकाणी खराब चेंडू हाताळला. एका खराब चेंडूच्या साहाय्याने पुन्हा एकदा धावफलक 2 या अंकावरती जाऊन पोहोचेल. इथून मात्र गोलवाडी संघाचा बराच मोठा टार्गेट आपण पाहू शकाल. या ठिकाणी चेज करत असताना गोलवाडी संघाचे सलामीवीर मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी करतील का. यावेळेसचा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू पुन्हा एकदा खेळून काढलाय. तर मात्र शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये या ठिकाणी चेंडूला फील्ड केलं जातोय. तोपर्यंत मात्र मिळेल एकच धाव. इथून मात्र स्ट्राईक रोटेट आपण पाहू शकाल. या ठिकाणी स्ट्राईक रोटेशनचं काम मैदानाच्या आतमध्ये विलासच्या मार्फत पाहायला मिळाला. स्ट्राईक एंडवरती मात्र कृष्णा पाहूया कुठल्या पद्धतीची फलंदाजी करेल. यावेळेसचा चेंडू मात्र आडव्या बॅटने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र जातोय निर्धाव चेंडूला मात्र या ठिकाणी निश्चितच बॅकफूट वरती ढकलला जाईल. तर म्हणजे निश्चितच गोलवाडी संघ सलामीवीरांची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये असताना मोठे फटके इथून येणं गरजेचं असेल गोलवाडी संघासाठी. धीरज मात्र या ठिकाणी चांगली गोलंदाजी हाताळतो. यावेळेचा चेंडू स्टेट ऑन ड्राईव्ह सरळ चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आदिनाथ मात्र या ठिकाणी चेंडूला उचलेल फेकेल. तोपर्यंत सहजरित्या एक धाव दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान या ठिकाणी पूर्ण केली गेले. एका धावेने धावफलक 4 या अंकावरती जाऊन पोहोचेल. इथून मात्र गोलवाडी संघाच्या अजूनही बरेचशा धाव्यांचा अंतर मात्र या ठिकाणी कापायचा आहे. गोलवाडी संघाला मोठे फटके मात्र या ठिकाणी लगावावे लागतील. षटकार चौकारांची आतिषबाजी केली तर निश्चितच मोठ्या टार्गेट पर्यंत आपण पोहोचण्यात सफल या ठिकाणी व्हाल. परंतु तसं काही घडत नाही. मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत रोखून धरलंय मित्र म्हणेन धीरज या गोलंदाजाला. कृष्ण आणि विलास या दोन्ही फलंदाजांना पुन्हा एकदा धीरज आपल्या फॉलोअर थ्रो मध्ये पुढील चेंडू घेऊन यावेळेस सरळ बॅटने चेंडू खेळून काढलाय. पुन्हा एकदा लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. इथून मात्र सुंदर क्षेत्ररक्षण फेकी देखील चांगली. पंचांचा मात्र या ठिकाणी षटक संपल्याचा इशारा. एका षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 5 धावा. धावफलकावरती समीकरण मात्र या ठिकाणी चेंज होईल. इथून मात्र 18 चेंडू गरज असेल तब्बल 74 धाव्यांची. इथून मात्र मोठे फटके आणि मोठे फटकेच लगावावे लागतील गोलवाडी संघाच्या सलामीवीरांना. कारण सलामीवीरांची जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना मात्र कुठल्याही प्रकारचे मोठे फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाहीये. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिले सांघिक कोट्यातील पहिले दुसरे षटक हाताळण्यासाठी मात्र विकास गोलंदाज मात्र या ठिकाणी सज्ज होताना दिसतोय. राईट आर्म राऊंड विकेट. इथून मात्र मारा करेल विलास या फलंदाजाला. पाहूया विकास टू विलास. यावेळेसचा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप बॅटचे मात्र या ठिकाणी आउटसाइड एज. इथून मात्र फलंदाज माघारी परतावं लागेल. विलास या फलंदाजाला पहिला हादरा पहिला धक्का मात्र या ठिकाणी गोलवाडी संघाला. इथून मात्र विलास याच्या स्वरूपात नवीन फलंदाज न्यू मॅन आपण पाहू शकाल 1 डाऊन रिझन मध्ये चेतनला. इथून मात्र चेतनला मात्र या ठिकाणी मोठे फटकेबाजी करावी लागेल. कारण धीरजने एक चांगली गोलंदाजी हाताळली. पहिलं षटक
केवळ 5 धावा खर्च केला. त्यानंतर विकास आलाय गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल विकास चांगली लाईन आणि लेंथ मात्र या ठिकाणी ठेवण्यात यशस्वी. 2 चेंडू मात्र एकाच लाईन लेंथ वरती या ठिकाणी हाताळलेत. ही लाईन लेंथ मात्र या ठिकाणी राखणं गरजेचं असेल विकासच्या गोलंदाजाला, परंतु चेतन ला त्याच्या विपरीत कामगिरी करावी लागेल. यावेळेस हा फटका मात्र या ठिकाणी फसला जातो. इथून मात्र धक्का क्रमांक 2 चेतनच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल माघारी परतावं लागेल चेतनला. सोपा झेल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा आदिनाथ याच्या हातामध्ये. मात्र आदिनाथ कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. इथून मात्र दुसरा हादरा चेतन याच्या स्वरूपात लगावला जातोय घोलवाडी संघाला. इथून मात्र या षटकावरती निश्चितच आक्रमण केलं नाही तर एका बाजूने मात्र या ठिकाणी सामना गमवावा लागेल, तो म्हणजेच घोलवाडी संघाला. कारण 74 धावांची अजूनही गरज. मात्र येणारा 16 चेंडूंमध्ये डावखऱ्या हाताचा फलंदाज सुहास मैदानाच्या आतमध्ये. चांगलंसं क्षेत्ररक्षण मात्र डावखऱ्या हाताच्या फलंदाजासाठी सजवलं गेलं. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? इथून मात्र आदिनाथ पुन्हा एकदा चेंडूच्या खाली. इथून मात्र बॅक टू बॅक लगावला जाणारा हा दुसरा हादरा. नवीन फलंदाज अनिल मैदानाच्या आतमध्ये. चांगला झेल मात्र रनिंग कॅच आपण पाहू शकाल आदिनाथ या क्षेत्ररक्षकाने पकडल्या. इथून मात्र चांगले क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन आदिनाथ याच्या मार्फत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 झेल मात्र या ठिकाणी सहजरित्या पकडले जातात आदिनाथ या क्षेत्ररक्षकाकडून. परंतु तिसरा हादरा घोलवाडी संघाला. इथून मात्र अजूनही 5 धावसंख्येवरती 3 गडी बाद मात्र या ठिकाणी पाहायला मिळतात घोलवाडी संघाच्या. पाहूया विकास मात्र या ठिकाणी विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. पाहूया विकास याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. विकेट हॅट्रिक होईल का? क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. इथून मात्र गडी बाद आपण पाहू शकाल. लगातारचा 3रा गडी विकेटची हॅट्रिक आपण पाहू शकाल विकास या गोलंदाजाने मात्र या ठिकाणी दर्ज केलंय. न्यू बॅटर आपण पाहू शकाल रोहनला मैदानाच्या आतमध्ये. कुठलाही फलंदाज मात्र या ठिकाणी तग धरत नाही. आपण पाहू शकाल विकास मात्र चांगली गोलंदाजी करतोय. इथून मात्र विकास रोहन. पाहूया लगातारचा 3रा गडी देखील या गोलंदाजाने बाद केला. यावेळेसचा चेंडू सुरेख आहे. निश्चितच आपल्याला या ठिकाणी आमचे साथी स्कोरर मित्र या ठिकाणी सांगत असताना विकास या गोलंदाजाने मात्र मेडन षटक हाताळलंय. प्लस आपण पाहू शकाल 4 विकेट मात्र या ठिकाणी घोलवाडी संघाच्या या ठिकाणी मिळवल्यात. एकंदरीत बॅटफूट वरती मित्र म्हणेन घोलवाडी संघाला ढकलण्याचं काम विकास या गोलंदाजाने केलंय. आता मात्र 12 चेंडू 74 धावांची गरज. 5 धावा धावफलकावरती. नवीन गोलंदाज सुभाष गोलंदाजी मार्कवर सज्ज. पाहूया सुभाष याचा पहिला चेंडू आखो टप्प्याचा चेंडू. इथून मात्र आपण पाहू शकाल कृष्णा याला चेंडू मात्र पाठवलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. सीमा पार षटकार. 6 धावेंकरता मात्र चेंडूला भिडकावून दिलं. इथून मात्र कृष्णा या फलंदाजांना 6 धावेने मात्र या ठिकाणी धावफलक जाऊन पोहोचेल 11 या धावसंख्येवरती. 11 धावा धावफलकावरती. तर सुभाष या गोलंदाजावरती चढवला. पहिल्या चेंडूवरती हल्ला. इथून मात्र 6 धावेने स्वागत केलंय मी तर म्हणेन सुभाष या गोलंदाजाचा. पाहूया कृष्णा अशाच पद्धतीची फलंदाजी केली तर निश्चितच विजयाच्या मात्र या ठिकाणी समीप पोहोचू शकतो घोलवाडी संघ. कारण चांगली गोलंदाजी हाताळली सलामीवीरांच्या दोन्ही गोलंदाजाने. इतर मात्र भिंगार संघाच्या. यावेळेसचा चेंडू सुभाष याचा मारा करण्यासाठी कृष्णा सज्ज. निश्चितच पंचांच्या दिशेने वळले. चेंडू मात्र खराब दर्शवला जातोय. एका अवांतर चेंडूच्या साहाय्याने धावफलक 12 या अंकावरती जाऊन पोहोचेल. इथून मात्र 12 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. पाहूया सुभाष याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा कृष्णासाठी. सरळ बॅटने चेंडू खेळून काढलाय परंतु फटका फसला. क्षेत्ररक्षक स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इथून झेल पकडतोय सुभाष हा गोलंदाज. 5वा हादरा मात्र या ठिकाणी गोलवाडी संघाला.
इथून मात्र फलंदाजांची पडझड पाहायला मिळते. गोलवाडी संघाच्या कुठल्याही फलंदाजाला मात्र या ठिकाणी तग धरू देत नाहीत. भिंगार संघाचे गोलंदाज मात्र या ठिकाणी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. ज्या ठिकाणी फलंदाजांचा मात्र अक्षरशः बोलबाला आहे त्या मैदानावरती मात्र भिंगार संघाचे गोलंदाज इथून मात्र आपल्या गोलंदाजाची जादू मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखवताना दिसतात. यावेळेचा चेंडू मात्र लोअर फुलटॅच पद्धतीचा लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. इथून मात्र एकच धाववर समाधान मानले दोन्ही फलंदाजांना. सुभाष मात्र पहिल्या चेंडूवरती षटकाराचा मार खाल्ला होता, परंतु त्यानंतर कमालीचा षटक हाताळताना दिसतोय. कमबॅकिंग अटॅक मात्र त्याच्या मार्फत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. यावेळेचा चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु चेंडू जातोय. पण पाहू शकाल वन बाउन्स सीमा पार चौकार. अविनाश आणि रोहन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगला फटका मात्र खेचून काढला. अविनाशच्या फलंदाजाने चेंडू द्यायचा आहे. इथून मात्र 4 धावेनं धावफलक 17व्या धावसंख्येवरती जाऊन पोहोचेल गोलवाडी संघाचा. अजूनही बऱ्याचशा धावेंचा पाठलाग मात्र या ठिकाणी करावा लागेल. अक्षरशः मात्र या ठिकाणी गोलंदाजाने कमबॅक करून दिलंय भिंगार संघाच्या. मात्र धीरज, त्यानंतर विकास, त्यानंतर मात्र सुभाष. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू फेकून काढला. या चेंडूवरती कुठल्याही प्रकारचा फटका खेचून काढता आला नाही. या फलंदाजाला चेंडू मात्र जातोय निर्धाव. डॉट चेंडूंची मात्र या ठिकाणी पर्सेंटेज आपण पाहू शकाल जास्त गोलवाडी संघाच्या फलंदाजांच्या मार्फत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. यावेळेचा चेंडू सरळ बॅटने खेळून काढलाय. समालोचन कक्षामध्ये मात्र या ठिकाणी उत्तुंग षटकार लगावला जातोय. षटक क्रमांक 3 देखील या ठिकाणी समाप्तीचा इशारा येतोय. पण पाहू शकाल 6 धावेने धावफलक 23 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. नवीन गोलंदाज अतुल. इथून मात्र 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 23 धावा धावफलकावरती. अतुल पहिला चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव. पुढचा चेंडू मात्र सरळ बॅटने खेळून काढलाय. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला अडवलाय. पैकी देखील यष्ट्यांवरती निश्चितच केली होती, परंतु एक धाव सिंगल डबलने मात्र या ठिकाणी काहीच होणार नाही. आणि षटकार चौकार लगावले तरी देखील या ठिकाणी सामना गमवावा लागेल इथून मात्र गोलवाडी संघाला. परंतु एखादा नो चेंडू त्याच्यावरती हिट असं मात्र या ठिकाणी काहीच समीकरण घडलं तर गोलवाडी संघ कमबॅक करू देऊ शकतो, परंतु तसं काही मैदानाच्या आतमध्ये घडेल असे चिन्ह या ठिकाणी आतापर्यंत तरी दिसत नाही आहेत. कारण कमबॅकिंग अटॅक मात्र या ठिकाणी तिन्ही गोलंदाजांच्या मार्फत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. त्यानंतर अतुल देखील या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतोय. पाहूया अतुल याचा पुढचा चेंडू मात्र या सामन्यामध्ये शिरकाव केला. आता मात्र या ठिकाणी भिंगार संघानं, परंतु एका बाजूला चांगली मात्र आतिषबाजी फलंदाजी अंतिम क्षणाला या ठिकाणी अविनाशच्या बॅटच्या पट्ट्यामधून पाहायला मिळतंय. अविनाश मात्र या ठिकाणी निश्चितच एक चौकार एक षटकाराच्या सहाय्याने मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र काही चेंडूंचा खेळ शिल्लक तरी रोहन हा फलंदाज मात्र या ठिकाणी फटका लगावतोय. पाहूया अतुल पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. अतुल टू रोहन. पुन्हा एकदा सरळ बॅटने चेंडू खेळून काढताय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. इथून मात्र फलंदाज रोहनला देखील परतावं लागेल. अंतिम क्षणाला मात्र या ठिकाणी विकेट बहाल केली आहे रोहन या फलंदाजानं, परंतु सामन्याची औपचारिकता मात्र या ठिकाणी बाकी असेल. नेक्स्ट मॅच एका बाजूला चाकण संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी स्वीकारला आहे, तर क्षेत्ररक्षणासाठी मात्र आमंत्रित केले गेले. इथून मात्र कोरलवाडी संघाला डावखुऱ्या हाताचा फलंदाज
गणेश. इथून मात्र विजय होतोय भिंगार संघ, पराजित होतोय गोलवाड संघ. दोन्ही संघांचे मात्र या ठिकाणी हार्दिक आभार. तर मी या ठिकाणी विनंती करतो हिरामन कातकरी सरांना, आपण मायक्रोफोनवरती यायचं आहे.